मानवत येथे एमआयएसचा संवाद मेळावा संपन्न, तालुकाध्यक्षपदी मोहम्मद मुस्ताक यांची निवड। मानवत येथे दिनांक 8 ऑक्टोबर शनिवार रोजी एक्सा मंगल कार्यालय येथे एमआयएमचा संवाद मेळावा संपन्न झाला। माजी खासदार तथा प्रदेशाध्यक्ष जलील साहेब यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट इम्तियाज खान यांच्या स्वाक्षरीने मानवत शहरातील समाजसेवक, गोरगरिबांचे कैवारी, सर्वांच्या मदतीला धावून जाणारे मोहम्मद मुस्ताक मोहम्मद अक्रम उर्फ अल्ला राखा यांची एमआयएमच्या पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली। सविस्तर वृत्त असे की दिनांक 5 ऑक्टोबर रोजी हजरत टिपू सुलतान चौक येथे संवाद मेळाव्यास येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचा पुष्पहार व फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात त्यांचा सत्कार करण्यात आला व हजरत टिपू सुलतान प्लॉट येथून बांगड प्लॉट मार्गाने एक्सा मंगल कार्यालयापर्यंत पायी रॅली काढण्यात आली। या रॅलीचे रूपांतर संवाद मेळाव्यात झाले। या संवाद मेळाव्यात एमआयएमचे मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला प्रमुख पाहुणे म्हणून, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट इम्तियाज खान, ज्येष्ठ नेते हाफेज अलीशेर कुरेशी, पाथरी विधानसभा उपाध्यक्ष यासीन इनामदार, परभणी शहर उपाध्यक्ष खाजा अशरफुद्दीन, मानवत येथील युवा नेते हाजी रफिक भाई कुरेशी यांच्यासह एमआयएम पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते। या संवाद मेळाव्यात जमलेल्या जनसमुदायांना ॲडव्होकेट इम्तियाज खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले व म्हणाले की एमआयएम पक्षाचे खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी मुस्लिम समाजाचे कोणत्याही समस्यांवर ठामपणे उभे राहून बोलतात व त्याच प्रकारे देशातील सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालतात। मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की एमआयएम पक्षाचे सर्व जाती धर्माच्या हक्कासाठी लढणारा एकमेव पक्ष आहे। केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरुद्ध सगळ्यात जास्त प्रश्न खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी उचललेले आहेत। गेल्या 5 वर्षात संसदेत जे चुकीचे निर्णय झाले, बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसींनी त्या निर्णयाचा विरोध केला। मुस्लिमांसह वंचितांचा आवाज मजबूत करणारे हे एकमेव नेते आहेत। प्रमुख पाहुण्यांचे भाषण झाल्यानंतर मोहम्मद मुस्ताक उर्फ अल्ला राखा यांना एमआयएम तालुका अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला, परभणी जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट इम्तियाज खान, ज्येष्ठ नेते हाफेज अलीशेर कुरेशी यांच्या हस्ते देण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शगीर खान यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष मोहम्मद मुस्ताक उर्फ अल्ला राखा यांनी मानले। या संवाद मेळाव्यामध्ये शहरातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुस्ताक भैया मित्रमंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। मानवत तालुका प्रतिनिधी रियाज शेख, महाराष्ट्र दर्पण। बल्कि मैं समझता हूँ मानवत नहीं, महाराष्ट्र नहीं, पूरे भारत के साथ साथ मैं समझता हूँ कि एक वाहिद इम्तियाज जलील साहब के लिए देश के बाहर से लोगों ने दुआ की थी। मानवत की आवाम का काफ़ी तकाजा था कि मानवत में मैं सलाम करता हूँ मानवत की आवाम को और उनके तकाजे को हमने हमारे रियासती सदर अली जनाब इम्तियाज जलील साहब के दरबार तक पहुँचाया और उसके बाद उनकी हिदायत पर आज हम आपके दरमियान में मानवत में हाजिर हुए और मानवत में हमारे मराठवाड़ा के सदर अली जनाब फिरोज लाला साहब, इनकी क़ियादत में और हमारे सीनियर कायद अली जनाब अलीशेर कुरैशी साहब, इनकी हिदायत पर हमने शेख मुस्ताक साहब की तालुका सदर इस पद पर नामजदगी की है। और हमें उम्मीद है कि आवाम का जमगड़ा देखकर हमें लगता है कि मुस्ताक साहब, ये जो आवाम की डिमांड थी, आज हमको लग रहा है कि आवाम ने एक सही आदमी को, जो कि एक समाज सेवक है, जो अच्छा कार्य करता है, उसको सेलेक्ट किया है। और मुस्ताक साहब वो एक कंप्लीट मैन है कि जो तालुका सदर के इस पे अपॉइंट होना चाहिए था और वो जो आवाम की जो उम्मीदें उनसे वाबस्ता है उसको वो पूरी तरह मुकम्मल करेंगे, ऐसी मैं ख्वाहिश मुस्ताक साहब से रखूँगा। और ये भी कहूँगा मुस्ताक साहब, ये आवाम जो आपके ऊपर भरोसा रख रही है, इनके मुस्ताक साहब को तालुका सदर नामजदगी पर मुबारकबाद देता हूँ और उनसे तवक्को करता हूँ कि वो जिस तरह से आज ये आवाम जमा हुई है, उनके ख्वाबों को पूरा करे और उनका काम करे। अल्लाह हाफ़िज़।